नमस्कार दादा, नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव गोरक्षनाथ दगडू शिंदे, राहणार उदापूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या या कोबीच्या प्लॉट मध्ये आलोय. बरोबर. तर मला सांगा दादा, हे कोबी व्हरायटी कोणती आहे दादा कोबीची? हा, युरो 2. बरोबर, युरो 2 म्हणून व्हरायटी. बरोबर. तर साधारणतः हा प्लॉट किती दिवस झाला आहे दादा? 1 महिना झाला. हा, 1 महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे ना, बरोबर ना? हा. तर कोबी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खते आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, निंबोळी पेंट, बरोबर, आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले कोबी या पिकासाठी त्याचा वापर केलेला आहे बेडमध्ये. बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कोबी या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? चांगली वाढ बी झाली, त्याच्यावर रोग बी काहीच नाही. बरोबर. कोबीची पानं अशी मोठाली. हा, म्हणजे पत्ती पण एकदम फ्रेश आहे. बरोबर. आता महिन्याच्या मानाने जर प्लॉट म्हणलं ना दादा, तर हा पूर्ण टेम्परेचर मधला प्लॉट आहे. बरोबर. आता एवढ्या हिटमध्ये प्लॉट असून सुद्धा आहे ना, एकदम जबरदस्त असा आहे ना, खालून फुटवा तर आहेच, पण एकदम आता हे बघा ना, कोबी आता वळायला म्हणजे गड्डा वळायला आता सुरुवात झालेली. बरोबर. हा, आणि महत्वाचं मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही कडूचा वरून स्प्रे काढला तर तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? आता कोडमुळे तिच्यावर काहीच मावा नाही, आळे नाही, काहीच नाही, म्हणजे असं बा. हा, म्हणजे कडू मारल्याच्या नंतर. मारल्यानंतर बा. हा, आणि फवारणी बरेच वाचले आमचे ना. हा, कडू मारल्याच्या नंतर फवारण्या बऱ्याच वाचल्या. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना दादा, तर झाडावर आहे ना कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशोषक किडी, नागाळी हा प्लॉटवर अटॅक कुठे दिसत नाही. बरोबर. एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती, म्हणजे आता एवढ्या हिटच्या मानाने जर पाहिलं तर प्लॉट एकदम वेल कंडिशन मध्ये. बरोबर. तर साधारण तुम्ही किती वर्षापासून आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरताय? 5 वर्ष झाले बाबा. हा, 5 वर्ष झाले. बरोबर. म्हणजे 5 वर्षापासून तुम्ही याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला? फुलवर, कोबी, कांदा, हा, फ्लावर, कोबी, कांदा, अजून टमाटा, टोमॅटो. बरोबर. म्हणजे तुम्ही वर्षभरात जेवढी पिकं करताय तेवढ्या पिकांसाठी तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहे ती वापरताय. बरोबर. हा, आणि त्याच्यानंतर आपलं भू पॉवर प्लस कार्बो पॉवर जे कॅन आहे ती काय केलं खाली सोडताय ना तुम्ही? हा, म्हणजे त्याने काय होतं, तुम्ही जी खतं टाकली त्याचं आपटेक चांगलं होणं, मुळी फुटवा. बरोबर. हा, तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक हा काय बोले? कलर येतो, कलर. हा, कलर आणि चमक. बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहे ती वापरून दा तुम्ही समाधानी आहात? लय समाधानी. हा, धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल.